कुर्बान करो तन की मशाल जलाकर रोशनी कुर्बान करो। हर शुभ कार्य में जाने की परवाह मत करो। देश और धम्म पर अपनी जिंदगी कुर्बान करो। कारण बाबासाहेबांना त्या काळी सांगितलं, कानपूरमध्ये सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं, सुंदर असा विषय आहे की आपल्या बहुजन समाजानं एक होणं काळाची गरज आहे आज पण। कारण आजचं जे इलेक्शनचं चित्र आहे हे बदलण्यासाठी संपूर्ण बहुजन एक झाल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही। म्हणून कारण बहुजनाचा राजा हा दिल्लीमध्ये पाठवणं आपली काळाची गरज आहे। तेव्हाच बाबासाहेबांनी सांगितलं, अरे जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचंय। पण आपण राशनकर्ती जमात बनलो आणि आता महिलांना पण आम्हीच दाखवलं आणि खरंच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण, लाडक्या बहिणीचा फायदा झाला। लाडके दाजी सोयाबीनचे भाव वाचून ठपठप बोंबलायला लागले। कारण 42च्या वरी सोयाबीन जाय ना, तिकडं इकडं कपात करून बरोबर कामाशी काम करून टाकलं त्याने। म्हणून बाबासाहेब त्या कानपूर लखनौ सभेत म्हणतात, अरे कानपूर लखनौ सभेत भीमराव सांगून गेले पुन्हा, अरे सांगून गेले पुन्हा, अरे शासन करते बनार तुम्ही शासन करते बना बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना। ओ कानपूर लखनौ सभेत भीमराव सांगून गेले पुन्हा, हे कानपूर लखनौ सभेत भीमराव सांगून गेले पुन्हा, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना। असे भीमान भाकीत गेले पण सारेच विसरून गेले, सारेच विसरून गेले, सारेच विसरून गेले। कारण बाबासाहेबांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। पण आपले 4-4 पक्ष झाले, काय करणार बहुजन समाज पण। असे भीमान भाकीत केले पण सारेच विसरून गेले, सारेच विसरून गेले, सारेच विसरून गेले। फक्त बंगला गाडी पायी आहो पुढारी मग्न झाले, पुढारी मग्न झाले, पुढारी मग्न झाले। स्वाभिमानाला कर्तृत्वाला लावू नकार तुना, स्वाभिमानाला कर्तृत्वाला लावू नकार तुना। अरे शासन करते बनार तुम्ही शासन करते बना बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना, शासन करते बनार तुम्ही शासन करते बना।
जमाती विजंटी अनोबीसी या हक्कासाठी लढो एक निशान घेऊन हाती निशान घेऊन हाती एक निशान घेऊन हाती आपलाच उद्धार आपल्या हाती आपलाच उद्धार आपल्या हाती हात जोडू नका रे कुणा शासन करते बनार तुम्ही शासन करते बना बना शासन करते बनार तुम्ही शासन करते बना शासन करते बनार तुम शासन करते बना शासन करते बनार तुम शासन करते बना बनार तुम शासन करते बना आणि त्या काळी बाबासाहेबांनी सांगितलं हा विखुरलेला समाज एक होणं काळाची गरज आहे नका इकडं तिकडं फिरू फक्त संघटन करू पक संघटन करू पक संघटन करू होऊन समतावादी रे राजसत्तेमध्ये शिरू राजसत्तेमध्ये शिरू राजसत्तेमध्ये शिरू हक्क मिळवून घेण्यासाठी लावू प्राणपणा हक्क मिळवून घेण्यासाठी लावू प्राणपणा शासन करते बनार तुम्ही शासन करते बना बना शासन करते बनार तुम्ही शासन करते बना शासन करते बनार तुम शासन करते बना शासन करते बनार तुम शासन करते बना कारण बाबासाहेबांचं स्वप्न होतं कारण या देशाला कलंक पहिला लागला जातीचा आणि ती जात नष्ट करण्यासाठी हा अमुक जातीचा आहे तो फलाण्या जातीचा आहे ही जातपात नष्ट करण्यासाठी सर्व संतांनी हे सांगितलं थोर महापुरुषांनी पण हे सांगितलं म्हणून या ठिकाणी कवी लिहितात अरे जाय विसरून जात पात त्या जातीनं केलाय घात त्या जातीनं केलाय घात त्या जातीनं केलाय घात एकमेकाच्या प्रती ठेवू बंधुत्वाच नात हे बंधुत्वाच नात हे बंधुत्वाच नात हात जोडून सांगे कवीश्वर जागा भीमाच्या ऋणा हात जोडून सांगे कवीश्वर जागा भीमाच्या ऋणा हे हा अरे शासन करते बनार तुम्ही शासन करते बना शासन करते बनार तुम्ही शासन करते बना शासन करते बनार तुम शासन करते बना शासन करते बनार तुम शासन करते बना ओ कानपूर लखनौ सभेत भीमराव सांगून गेले पुन्हा कानपूर लखनौ सभेत भीमराव सांगून गेले पुन्हा शासन करते